मिनिटे आणि मग आपण पर्यायामध्ये बघतो कुठे 5 तास 76 मिनिटे आहे का नाही आणि ओके पर्याय कोणते आहे 5 तास 42 मिनिटे 5 तास 17 मिनिटे मग आपण थोडंसं कन्फ्युजन होतो की 5 तास आलं याचं ते उत्तर आपलं 5 तास असू शकतं आणि मग आपण कोणत्या तरी एका उत्तराला टिक करून पण या ठिकाणी बरोबर आहे असं आपलं उत्तर त्या ठिकाणी गोल करतो परंतु विद्यार्थी मित्रांनो तसं न करता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की एकाच गणितामध्ये 2 क्रिया करायच्या असतात कधी पण लक्षात ठेवा ज्यावेळेस बेरजेचं गणित येईल असं कालमापनवर त्यावेळेस त्या गणितामध्ये 2 क्रिया करायच्या मग कोणत्या 2 क्रिया करायच्या सर्वात प्रथम बेरीज करायची बेरीज केल्यानंतर मिनिटाच्या खाली बघायचं किती 76 मिनिटं आले तर आणि आपल्याला तर सरांनी तुमच्या वर्ग शिक्षकाने असेल किंवा मी असेल सांगितलेलं आहे की मिनिटं फक्त 59 होतात 60 होत नाहीत मग आपल्याला काय करावं लागेल हे तर 60 पेक्षा जास्त झाले मग या ठिकाणी यामधून आपल्याला आपल्याला 60 मिनिटं कमी करायचे ओके मग यामधून 60 मिनिटं जर कमी केले 76 वजा 60 जर केलं तर या ठिकाणी बघा 606 7 मधून 1 गेला खाली राहिले 7 मधून 6 गेले खाली राहिलं 1 मग आपले 16 मिनिटं आले आणि जो आपण 1 तास कमी केलेला आहे 1 तास त्यातून मायनस केलाय तो 1 तास कुठं द्यायचा तो तासामध्ये वर्ग करायचा कारण आपण कमी केलंय ना तो मिनिटामधून त्याचं कन्वर्जन आपण तासामध्ये केलंय मग तो तासामध्ये ऍड करायचा या 5 मध्ये 1 मिळवायचा 5 मध्ये 1 कळवला या ठिकाणी होणार 6 मग आपलं उत्तर आलं 6 तास 16 मिनिटे 6 तास 16 मिनिटे तर 6 तास 16 मिनिटे कुठे आहे आपला पर्याय क्रमांक 1 6 तास 16 मिनिटे ओके सर्वांना लक्ष देत आहे आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न पाहूया या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा आता आपण वजाबाकीचा प्रश्न घेऊया थोडासा की वजाबाकीचे प्रश्न कसे सोडवायचे तुमच्या लक्षात येईल बघा बेरजेवर आधारित अजून एक प्रश्न बघा त्यामध्ये सेकंद पण दिलेले आहेत आणि सेकंदाचा पण या ठिकाणी आपल्याला रूपांतर करायचंय तो एक प्रश्न या ठिकाणी घेऊया सर्वांना प्रश्न दिसतोय फळ्यावर इथं आपल्याला प्रश्न आहे 5 तास 30 मिनिटे 15 सेकंद प्लस 4 तास 45 मिनिटे आणि 50 सेकंद सेकंदामध्ये पण त्यांनी दिलेला आहे गोंधळून जायचं नाही अगदी सोपं आहे आपल्या ब्रॅकेटमध्ये ते मांडून घ्यायचं व्यवस्थित मग तासाच्या ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी आपल्याला मांडून घ्यायचंय बघा आपण या ठिकाणी मांडून घेऊया 5 तास 30 मिनिटे आणि 15 सेकंद ओके त्यानंतर प्लस 4 तास 45 मिनिटे आणि 50 सेकंद ओके अशा प्रकारची गणिताची मांडणी आपण या ठिकाणी जर केली तर आपल्या लक्षात येईल की आता सेकंदामध्ये सेकंद मिळवायचे मिनिटामध्ये मिनिट मिळवायचा आणि तासामध्ये तास या ठिकाणी आपल्याला मिळवायचं अगदी सोपं आहे काही अवघड नाही फक्त थोडस लक्ष द्यायचं ओके हा तर आपण बेरीज करूया या ठिकाणी 5 5 1 6 65 सेकंद आहे आता मिनिटाचं सांगितलं होतं सेकंदाचं पण तेच आहे 59च्या पुढे सेकंद असतात 60 सेकंद झाले तर लगेच तो मिनिटामध्ये मिनिटाचं करूया आधी सेकंदाचं पूर्ण करून घेऊ नंतर मिनिटाकडे 60 सेकंद झाले 65 सेकंद झाले 65 मधून आपण लगेच 60 कमी करूया इथे राहिले
5 सेकंद. पेन या ठिकाणी तुम्हाला समोर गणित दिसतंय बघा. या ठिकाणी 5 तास 15 सेकंद अधिक 4 तास 45 मिनिटं 50 सेकंद. आपण एक पटकन या ठिकाणी गणित सोडूया. तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण जास्त सरळ थोडासा त्याला वेळ देऊ. ओके. पहिलं स्क्रीन पाच तास 30 मिनिटे आणि 15 सेकंद. ओके. यानंतर यामध्ये मिळवायचे तर 4 तास 45 मिनिटे आणि 50 सेकंद. तुम्हाला सूचना आहे की जरी प्रश्न मोठा आला तरी या कन्सेप्ट मध्ये मांडणी करा, तर तुमचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. ओके. तर या ठिकाणी आपण सेकंदाची गणित करून घेऊ. 50 अधिक 60 बरोबर 65. या ठिकाणी 65 सेकंद आले. 30 अधिक 45 बरोबर या ठिकाणी 5 आणि 4 अधिक 7. ओके. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाहिलं तर आपलं 60 सेकंदाचे 59 सेकंदाचे पुढे गेलेलं आहे आणि या ठिकाणी 75 सेकंद म्हणजे 59 मिनिटाच्याही पुढे गेलेले आहे. तर आपण इथे थोडंसं कन्वर्ट आधी करून घेऊया. 60 मधून 65 मधून 60 मायनस केले तर खाली राहतात 5 आणि जो 60 मायनस करणार आहे आपण तर तो मिनिट आहे. तो काय आहे? मिनिट आहे. मग तो मिनिटामध्ये ऍड करतो आपण. 75 अधिक 1 76 होतात. 76 मिनिटं असतात. मग या ठिकाणी मिनिटामधून पण आपण 76 वजा 60 केलं तर या ठिकाणी 16 राहतात. म्हणजे या ठिकाणी मिनिटामधून पण एक 60 मिनिटं कमी केले, म्हणजे 60 मिनिटं कमी केले ते आपण तासामध्ये धरूया. ओके. मग या ठिकाणी तास किती झाले? 5 अधिक 4 अधिक 5 4 10. 10 तास 16 मिनिटं आणि 5 सेकंद. हे उत्तर कुठं आहे बघा बरं आपलं. 10 तास 16 मिनिटं आणि 5 सेकंद. या ठिकाणी 2 नंबरला उत्तर आहे. 2 नंबरचा जो गोल आहे त्या प्रश्नाच्या समोर तो अगदी व्यवस्थित गोल करायचा आहे. कुठलाही तुम्ही मोकळा रिकामा सोडायचा नाही, नाहीतर तुमचं उत्तर त्या ठिकाणी गृहीत धरलं जाणार नाही आणि एवढा प्रयत्न करून गणित सोडूनही आपला काही फायदा होणार नाही. ती एक महत्वाची गोष्ट आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. वजाबाकीचे काही प्रश्न पाहू आपण या ठिकाणी. बघा या ठिकाणी एक वजाबाकीचं गणित दिलेलं आहे. 5 तास 35 मिनिटं वजा
3 तास 45 मिनिटं. दिसते सर्वांना गणित? ओके. या ठिकाणी मांडणी करून घेऊ आपण. 5 तास 35 मिनिटं अधिक वजा 3 तास 45 मिनिटं. ओके. अत्यंत व्यवस्थित मांडणी करून याप्रमाणे घ्यायची, गोंधळ करायचा नाही, काही नाही. आणि आता वजाबाकी करायची. आता जर या ठिकाणी समोर पाहिलं तुम्ही, आपण शिष्यवृत्ती परीक्षेत म्हणजे आपल्याला बेरीज वजाबाकी ही गोष्ट अगदी चांगल्या प्रकारे येतील. ओके. मग आपण पाहिलं 35 मधून 45 जातील का नाही? जाणार नाही, निश्चित जाणार नाही. मग काय करायचं? काही मुलं प्रयत्न करतील 5 मधून 5 गेला 0, असं करायचं नाही. आणि वरची पूर्ण नंबर बघायचा, पूर्ण डिजिट, पूर्ण संख्या बघायची किती आहे, आणि नंतरच सुरुवात करायची. म्हणजे हे ह्याच्या कन्सेप्ट आहेत, ह्याच महत्वाच्या आहेत यामध्ये. तर या ठिकाणी 35 मधून 45 जाणार नाही. मग काय करायचं? आपल्या नियमाप्रमाणे आपण शेजाऱ्याकडे तास करून हातचा घ्यायचा. आता तास करून हातचा घ्यायचा म्हणजे एक घेऊन चालेल का? नाही. 1 तास म्हणजे आपल्याला मिनिटामध्ये जायचंय ना, मिनिटामध्ये हातचा घ्यायचा. म्हणजे 1 तास बरोबर 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग आपल्याला ज्यावेळेस तासाकडून मिनिटाकडे जायचंय त्यावेळेस आपल्याला 60 मिनिटे घ्यावं लागेल. एक घेऊन चालणार नाही या ठिकाणी, ही महत्वाची गोष्ट आहे. मग या ठिकाणी आपण 60 मिनिटे इथून हातचा घेतला, तिथे 4 तास राहिले, इकडे हातचा घेतला 60, आणि इकडले जे पहिले आहेत 35, ते दोन्ही मिळून झाले 95. आणि मग या ठिकाणी आपण वर लिहायचे 95. त्याला थोडी काट मारा. हे आपण आता हातच्या मध्ये वर मिक्स केलेलं आहे, मिळवलेलं आहे. मग आता 95 मधून 45 जातील का? सहज जातील. ओके. मग आपण या ठिकाणी 95 मधून 45 कमी करूया. 5 मधून 5 गेले, खाली राहिले 0. 9 मधून 4 गेले, खाली राहिले 5. आणि या ठिकाणी आता एकूण घातचं दिलं होतं आपण, त्यामुळे या ठिकाणी आपले 4च राहिले होते. 4 तास. 4 तासामधून 3 तास गेले, खाली राहिला 1 तास. मग या ठिकाणी आपलं उत्तर आले 1 तास 50 मिनिटे. किती उत्तर आले? 1 तास 50 मिनिटे. पर्यायामध्ये बघा आहे कुठे 1 तास 50 मिनिटे. पर्याय पाहणं गरजेचं आहे. अगोदर गणित सोडवतोय आपण, पण ते आलेलं उत्तर पर्यायामध्ये पाहिजे ना आपल्या, तरच आपलं त्या ठिकाणी साध्य होणार आहे. नाहीतर आपले प्रयत्न काही उपयोगाचे होणार नाही. तर या ठिकाणी 1 तास 50 मिनिटे 1 नंबरचा पर्याय आहे. 1 नंबरच्या पर्यायासमोर अगदी व्यवस्थित आपण त्या ठिकाणी गोल करायचंय, न चुकता, न व्यवस्थित पूर्ण गोल करायचा. मी प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला ते सांगतोय, याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे की डोक्यात धरा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक वजाबाकी अजून एक गणित घेऊया आपण, म्हणजे अजून थोडी तुमची कन्सेप्ट थोडी क्लिअर होईल. ओके. मग परीक्षेत आलेले प्रश्न पाहूया. 7 तास 40 मिनिटे. या ठिकाणी लगेच मांडणी करून घेऊ आपण. 7 तास 40 मिनिटे वजा 4 तास 55 मिनिटे. ओके. या पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणी करून घेतली. हे आपल्या ब्रॅकेटमध्येच मांडायचं, काही मनाने सोडवायचं नाही, काही डोकं लावायचं नाही. मला घड्याळ कळतंय, मी तोंडी करू शकतो, अजिबात तोंडी करायचं नाही. तर या ठिकाणी पहा, आता वजाबाकीचं गणित आहे. तर 40 मिनिटांमधून 55 मिनिटं जातील का? अजिबात जाणार नाही, कारण आपण बेरीज वजाबाकी आपली कन्सेप्ट अगदी क्लिअर आहे. मग या ठिकाणी आपल्याला परत मागच्या आपण पाहिलं त्याप्रमाणे तासाकडून एक हातचा घ्यायचा. तासाकडून एक हातचा घ्यायचा म्हणजे 1 तास घेतला म्हणजे 60 मिनिटं घ्यायचे. तर मग या ठिकाणी आपण बाजूला घ्यायचं, 60 मिनिटं आपण घेतले, यातून 60 मिनिटं कमी केले म्हणजे राहिले 6 तास. इथं राहिले 6 तास. आणि मग या ठिकाणी हे 40 यामध्ये मिळवायचे. 60 आणि 40 झाले 100. या ठिकाणी झाले आपले 100 मिनिटं. आणि या 100 मिनिटांमधून 55 मिनिटं कमी करायचे. तर एक सोपी वजाबाकी आहे. 100 मधून 55 गेले, खाली राहिले 45. आणि 6 मधून 4 गेले,
खाली राहिले 2, म्हणजे आपलं उत्तर आलंय 2 तास 45 मिनिटे. पर्यायामध्ये कुठं आहे का पहा बरं एकदा, ते महत्वाचं आहे. आपण केलंय सगळं. तर पर्यायामध्ये या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय आहे आपला 2 तास 45 मिनिटे. हा पर्याय अगदी अचूक आहे. 2 नंबरच्या पर्यायाला आपण त्या ठिकाणी गोल करायचं. ओके, समजलंय थोडंफार. एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त की 59 मिनिटाच्या पुढे मिनिटं नाही. 59 लास्ट 59 मिनिटं, 60च्या पुढे गेलं 60 जरी झाले तर लगेच त्याचं तासामध्ये रूपांतर करायचं. ही एवढी सोपी टेक्निक जमली. 60 मिनिटं असेल 60 सेकंद असतील, ही टेक्निक जमली की तुम्ही हे गणित अगदी अचूक पद्धतीने सोडवणार. कसलीही चूक होणार नाही आणि तुमच्या हातचे मार्क तुम्ही मिळवणार. की जे तुम्ही अगोदर म्हणत होते आम्हाला घड्याळ समजते, पूर्ण घड्याळ वेळ सांगते की, तर हे पण तुम्हाला समजणार. चला पुढचं गणित पाहूया आपण. या ठिकाणी वेळ न घालवता आपला आधीच खूप वेळ गेलेला आहे. या ठिकाणी मला एक वेगळ्या पद्धतीने गणित दिलेले आपल्याला की जे आपण मगाशी संकल्पना बघितल्या. दिसते तुम्हाला सगळ्यांना? व्यवस्थित दिसतंय का? चमकतंय कोण? या ठिकाणी पहिलं दिलंय पाव तास, अर्धा तास, पाऊण तास, सव्वा तास, सॉरी पाव तास अधिक अर्धा तास अधिक पाऊण तास अधिक सव्वा तास आणि अधिक अडीच तास. मग या ठिकाणी या सगळ्यांची बेरीज करायची. कुठेही अंक दिलेला नाही तुम्हाला, कुठेही कशामध्ये अंक दिलेला नाही. 15 मिनिटे, 10 मिनिटे, 20 मिनिटे असं कुठेही दिलेलं नाही. आपल्याला डायरेक्ट शाब्दिक या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे की पाव तास, अर्धा तास, पाऊण तास, सव्वा तास आणि अडीच तास. मग याचं रूपांतर आपण या ठिकाणी करायचंय. चला सुरुवात करूया. अजिबात घाबरायचं नाही. आपण खूप मोठं मिशन हातामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळं इतक्या सोप्या प्रश्न तर घाबरायचंच नाही. ओके, सगळ्यात पहिलं पाव तास. पाव तास म्हणजे किती पाहिलं आपण? 15 मिनिटे. घेऊन टाका मिनिटामध्ये 15 मिनिटे. ओके, सगळे प्रॉब्लेम. त्यानंतर 2 नंबर आहे अर्धा तास प्लस, त्यामध्ये प्लस चिन्ह आपण दिलेलं आहे एकदा, परत द्यायची गरज नाही. अर्धा तास म्हणजेच काय? 30 मिनिटे. या ठिकाणी लिहून ठेवा 30 मिनिटे. त्यानंतर दुसरा आहे पाऊण तास. पाऊण तास म्हणजेच काय? 45 मिनिटे. त्या खाली 45 मिनिटे. त्यानंतर आहे सव्वा तास. सव्वा तास म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सव्वा ही संकल्पना आपण थोडीशी सरांनी तुम्हाला सांगितलं असेल, शिंदे सरांनी. पण सव्वा म्हणजे काय? तर 15 मिनिटे. सव्वा ही म्हणजे पाव. सव्वा म्हणजेच पाव. मग सव्वा तास म्हणजे 1 तास आणि 15 मिनिटे. सव्वा 3 म्हणजे 3 तास आणि 15 मिनिटे. सव्वा 7 म्हणजे 7 तास आणि 15 मिनिटे. या ठिकाणी फक्त सव्वा तास दिलाय. याचा अर्थ होतो 1 तास आणि 15 मिनिटे. मग तासाच्या घरामध्ये 1 लिहू, मिनिटाच्या घरामध्ये 15 मिनिटे. त्यानंतर पुढचा आहे अडीच तास. परंतु त्या लाईट नाही, बोर्डवरले अक्षर व्हाईट दिसत नाही. एकदम दिसतंय का? अडीच तास. शब्द कोण आहे? केलं काय होईल? होईल काय बोला तुमचा ओके ओके सर, बरोबर. तर परत एकदा आपण पटकन मांडणी करून घेऊया. पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. आणि सव्वा तास म्हणजे आपण पाहिलं 1 तास 15 मिनिटे. अडीच तास नंतर एक शब्द आहे बघा या ठिकाणी, अडीच तास. अडीच तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे. अगदी सोपं आहे. मिनिटाच्या घरामध्ये मिनिटं आले, तासाच्या घरामध्ये तास आले. कुठेही आपल्याला शब्द अक्षर दिलेले नव्हते, सॉरी अंक दिलेला नव्हता, तरीही आपण या ठिकाणी अंकामध्ये ही मांडणी करता आली तर आपल्याला अचूक गणित सोडवता येईल. अगदी सोपं आहे. या ठिकाणी मिनिटाची बेरीज करूया. 5 अधिक 5 अधिक 10 अधिक 5 15. या ठिकाणी 5 आले, हातचे आले 1, 1 1 2 3 5 4 9 1 10 3 13. या ठिकाणी मिनिट आले बघा 135.
आता आपण पाहिलं होतं मिनिट हे जास्तीत जास्त येतात 59 आणि या ठिकाणी आले 135. मग आपण यातून किती मिनिटं कमी करू शकतो? 60 आणि 60 120 मिनिटं आपण डायरेक्ट कमी करू शकतो. विचार नाही करायचा. जेवढे जास्त मिनिटं देईल तेवढे त्याच्या पटीमध्ये कमी करायचं. 60 अधिक 60 120 मिनिटं यातून जर कमी केले तर 135 वजा 120 या ठिकाणी 5 3 मधून 2 गेले 1 एकातून 1 गेले 0. आपण या ठिकाणी 120 मिनिटं कमी केले म्हणजे 2 तास कमी केले. किती तास कमी केले? 2 तास या ठिकाणी आपण कमी केलेले आहे. मग ते 2 तास आपल्याला काय करायचे तर तासामध्ये ऍड करायचे. या ठिकाणी तुम्ही वर लिहा किंवा इथं लिहिलं तरी काही हरकत नाही. आपण यातून 120 मिनिटं कमी केले तर खाली किती उरले? 15 मिनिटं. आपण या ठिकाणी 15 मिनिटं लिहून घेऊया. ओके, मग आता तासाचं बघूया. 2 अधिक 1 3 अधिक 2 5 या ठिकाणी आले 5 आणि पण लिहूया याच्या बरोबर म्हणजे आपलं उत्तर आलंय 5 तास 15 मिनिटे. मग आपल्या पर्यायामध्ये पुढे 5 तास 15 मिनिटे आहे का? तर बघा या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय आहे आपला 5 तास 15 मिनिटे. हा पर्याय आपला अगदी अचूक आहे. 4 नंबरच्या पर्यायाला आपण गोळ करायचं. ओके, समजलं? चला पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी बघा शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. वाचून दाखवतो एकदा. रेश्मा 5 तास 20 मिनिटे शाळेत होती. ती शाळेतून घरी आली तेव्हा 4 वाजले होते. तर ती शाळेत किती वाजता गेली होती? आपल्याला किती वाजता गेली हे दिलेलं नाही, पण शाळेत किती वेळ होती हे या ठिकाणी दिलेलं आहे. मग किती वेळ होती? 5 तास 20 मिनिटे. किती वेळ होती? 5 तास 20 मिनिटे. आणि शाळेतून घरी कधी आली? 4 वाजता आली. तर असं गणित मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की शाब्दिक गणित ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस 24 तासी कालमापनामध्ये वेळ वापरायची. म्हणजे आपलं गणित अगदी अचूक आणि कमी वेळेत होणार. 4 वाजले. 4 वाजले म्हणजे किती वाजले रे? 4 वाजले म्हणजे 16 वाजले. 4 वाजले म्हणजे किती वाजले? 16 वाजले. मग या ठिकाणी डायरेक्ट आपण 4 वाजता घरी आली म्हणजे ती 16 वाजता घरी आली असं धरूया. किती वेळ शाळेत होती ती? 5 तास 20 मिनिटे. यातून 5 तास 20 मिनिटे कमी करू. या ठिकाणी 16 वाजता घरी आली ती. 4 वाजता घरी आली म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 16 वाजता घरी आली. 16 वेगळं नाही, 24 तासी कालमापनाप्रमाणे या ठिकाणी नंबर लिहिले. आणि किती वेळ शाळेत होती? 5 तास 20 मिनिटे. या ठिकाणी कमी करायचं. 4 मधून ते कमी करावं लागतील ना आपल्याला. मागे यायचंय ना, मागे यायचंय म्हणजे कमी करायचे. मग या ठिकाणी 16 तासामधून किंवा 16 वाजलेमधून 5 तास 20 मिनिटे वेळ कमी करायची आपल्याला. आणि मिनिटामध्ये मिनिटं लिहिले, तासामध्ये तास लिहिले. आता या ठिकाणी पहा 0 मधून 20 जातील का? नाही. मग आपल्या नियमाप्रमाणे 16 मधून हातचा घ्यायचा. या ठिकाणी 1 तासामधून मिनिटाकडे जायचं म्हणजे या ठिकाणी 60 होणार. एक तास 1 हातचा घेतला म्हणजे 60 झाले. खाली काहीच नाहीये म्हणजे 60च आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 60 मधून 16 मधून 1 गेला तर 15 राहिले. 60 मधून 20 गेले, खाली राहिले 40. आणि 15 मधून 5 गेले, खाली राहिले 10. म्हणजे ती शाळेमध्ये किती वाजता गेली होती विद्यार्थी मित्रांनो? 10 वाजून 40 मिनिटांनी. किती मिनिटांनी? 10 वाजून 40 मिनिटांनी. आताच आपण थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी गणित सोडवलेले आहे. ते पुस्तक गेले पण या ठिकाणी पर्याय बघा आपला 10 वाजून 40 मिनिटात 1 नंबरचा पर्याय आहे. अगदी सोपं आहे. 24 तासी कालमापनात रूपांतर केलं तर इझी एक 10 सेकंदामध्ये आपण गणित सोडू शकतो. 10 सेकंद खूप झालं. या ठिकाणी पुढचं गणित पाहूया आपण. रमेश सकाळी 8:30 पासून 11:20 पर्यंत रमेश नाही सकाळी 8
8:30 पासून 8:30 11 वाजून 20 मिनिटापर्यंत अभ्यास केला तर रमेशने एकूण किती अभ्यास केला, किती वेळ अभ्यास केला? मग माणूस आपण काय करतो या ठिकाणी 8 वाजून लगेच तोंडी मोजायला चालू करतो आपण. 8:30 पुढे अर्धा तास, 9 पुढे 10, 11 आणि काहीतरी गोंधळ होतो थोडासा. काहीच नाही, सरळ लिहायचं आपल्याला, सोपं एकदम. किती वेळ अभ्यास केला त्याने? 11 तास, 11 वाजून 20 मिनिटापर्यंत. सकाळी बसला कधी होता तो? 8:30 वजा 8:30. ओके, कमी करावं लागेल ना आपल्याला. मधला काळ काढायचा, फरक काढायचा म्हटल्यानंतर कमी करावं लागेल. त्यानंतर 20 मिनिटामधून 30 मिनिटं जात नाहीत. सरळ सरळ साधं गणित आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार? तर हातचा घेणार. या 11 पासून एक हातचा घेतला आपण, या ठिकाणी 60 झाले. 60 आणि हे 20 या ठिकाणी 80 झाले. मग या ठिकाणी आपण काय करणार? 80 मिनिटं या ठिकाणी 80 मिनिटं या ठिकाणी लिहिणार. ओके, आणि या 80 मधून आता 30 कमी करायचे. 80 मधून 30 गेले, आपल्याला सरळ तोंडी करता येईल. 80 मधून 30 गेले, खाली राहिले 50 आणि एकूण एक खर्च दिला होता, इथं राहिले 10. मग 10 मधून 8 गेले, खाली राहिले 2. म्हणजे आपलं उत्तर आलं 2 तास 50 मिनिटे. 2 तास 50 मिनिटे किती नंबरचा पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 3 नंबरचा पर्याय आहे, 2 तास 50 मिनिटे. ओके, समजते तुम्हाला? अगदी सोपं आहे, फक्त मांडणी केली तर चुकणार नाही. आपण आता थोडस परीक्षेत आलेले प्रश्न पाहूया, म्हणजे आपला सराव होईल. इथून मागे शिक्षक परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते पाहूया. लेटेस्ट आता जे फेब्रुवारी महिन्यामध्ये जी परीक्षा झाली त्यामध्ये कोणता प्रश्न आला होता तो अगोदर पाहू. ओके, हे बघा तुमच्या समोर प्रश्न दिसतोय. 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 25 मिनिटे. हा आता जी आपली परीक्षा झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये शिष्यवृत्तीची, या परीक्षेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता 2026च्या परीक्षेमध्ये. अगदी सोपा होता. कसा सोडवायचा आपण या ठिकाणी पाहू. आपण या ठिकाणी ब्रॅकेट करून घेतलंय तास आणि मिनिटाचं. हे करायचं थोडस सोपं जातं, आपल्याला पटकन होतं. मग तास आणि मिनिटामध्ये लिहून ठेवूया. किती? 4 तास 35 मिनिटं. 4 तास 35 मिनिटं अधिक 3 तास 25 मिनिटे. 3 तास 25 मिनिटे. या ठिकाणी लगेच बेरीज करूया आपण. पहा, आपल्याला बेरीज विचारलेली आहे. 5 आणि 5 या ठिकाणी 10, 4 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. आणि या ठिकाणी आता बघा 60 मिनिटं आले. आपण मगाशी सांगितलं मिनिटं किती असतात? 59. 60 नाही, या ठिकाणी 60 जरी मिनिटं आले तर त्याचं रूपांतर लगेच तासामध्ये करायचं. 60 मिनिटे आले म्हणजे काय झालं? इथं तास झाला, तो या ठिकाणी त्यातून 60 जर कमी केले तर खाली 0 राहणार आणि तो तासामध्ये ऍड करायचा. बेरीज करतानाच करायचं लगेच, म्हणजे गोंधळ होत. मग तो आपण या ठिकाणी तासामध्ये ऍड केला तर 4 आणि 1 5 आणि 3 8. या ठिकाणी उत्तर आलं 8 तास 0 मिनिटे. 0 मिनिटे म्हणजे काहीच नाही. या ठिकाणी पर्याय आपल्या समोर पर्याय कोणते बघा? 8 तास 10 मिनिटे, 7 तास 50 मिनिटे, 8 तास आणि 7 तास. या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय आपला आहे 8 तास. हे आता आलेल्या परीक्षेबद्दल उदाहरण आहे. इतकं सोपं या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जातं. फक्त आपण थोडस काळजीपूर्वक या पद्धतीने करावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे गणित सोडवताना 2 क्रिया कराव्या लागतात. एक बेरीज, एक वजाबाकी. पहिली बेरीज करायची, मिनिट जर जास्त आले तर त्यामधून 7 कमी करायचे. हे डोक्यात जर राहिले तरच, नाहीतर आपण पाच बसतो कुठं 7 मिनिटं आले, कुठं 7 मिनिटं दिसत नाही, चुकलाही पर्याय आहे. आपण आपलं डोकं लावणार, पर्याय चुकले. तर असं न करता या पद्धतीने आपल्याला सोडवायचं. तर आपण आता दुसरे संस्कृतीमध्ये आलेले प्रश्न पाहूया. फेब्रुवारी 2019 मध्ये आलेला प्रश्न बघा. 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय आहेत. 535 मिनिटं, 95 मिनिटं, 300 मिनिटं आणि 335 मिनिटं. तर आपल्याला एक गोष्ट आहे की ज्यावेळेस मोठ्या परिमाणाकडून छोट्या परिमाणाकडे आपण जातो, म्हणजे मिनिटाकडून तासाकडून मिनिटाकडे जातो, मिनिटाकडून सेकंदाकडे जातो,
त्यावेळेस आपल्याला 60 ने गुणायचंय आणि ज्या वेळेस छोट्या परिमाणाकडून मोठ्या परिमाणाकडे जातो त्यावेळेस आपल्याला 60 ने भागायचंय. 60 ही आपली बेस्ट बेस्ट डिजिट आहे 60 या गणित सोडवताना. तर आपण या ठिकाणी पाहूया की 5 तास 35 मिनिटे. आता सगळ्यात पहिलं 5 तास घेतलं तर 5 तास दिले मग आपण तासाला मिनिटामध्ये करूया. 5 तास म्हणजे काय, सॉरी ब्रॅकेट चुकीचा आला, या ठिकाणी ब्रॅकेट नव्हता. 5 तास म्हणजे काय, 5 गुणिले 60 जर घेतले तर आपल्या या ठिकाणी येतात 0.06 म्हणजे 300 मिनिट या ठिकाणी आले. आणि पुढे मिनिट किती दिले आपल्याला, 35 मिनिट. यामध्ये 35 जर ऍड केले तर आपले होतात 335 मिनिट. म्हणजे आपल्या या ठिकाणी उत्तर आले 335 मिनिट. ओके. समज 2019 मध्ये विचारलेला प्रश्न होता, अगदी सोपा होता. यानंतर अगदी सोपा प्रश्न कसा विचारला असतो बघा, अगदी सोपा परीक्षेमध्ये की जो 2 सेकंदामध्ये आपला त्याचं उत्तर आपण लिहिणार आहे. 24 तासी घड्याळात क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 ला संपला तर 12 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला. या ठिकाणी शब्द महत्वाचा आहे, संपला. किती वाजता संपला. मग संपला किती वाजता, 15:45 ला. मग त्यांनी विचारले 15:45 ला 12 तासी घड्याळामध्ये किती म्हणतात. म्हणजे 15 मधून जर 12 कमी केले तर किती उरतात रे, 3. आणि वरचे 45 मिनिटं. म्हणजे किती सोपं, 2 सेकंदामध्ये 3 वाजून 45 मिनिटं. 3 वाजून. मग मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की काही प्रश्न असे येणार तुम्हाला परीक्षेमध्ये की ज्याचं उत्तर तुम्ही विदिन अ सेकंद, 2 सेकंद 10 सेकंदामध्ये तुम्ही त्याचं उत्तर लिहिणार आहे. घटकच इतका आपला सोपा आहे, फक्त काळजीपूर्वक आपल्याला सोडवायचं. चला पुढचं गणित पाहूया. सेम प्रश्न तुम्हाला 2018 ला विचारला आणि 2017 ला तोच प्रश्न विचारलेला, त्याच टाईपचा प्रश्न, म्हणजे सलग प्रश्न विचारलेला बघा. कन्वर्ट करायचं 12 तासी घड्याळ 24 तासीमध्ये, 24 तासी घड्याळ 12 तासीमध्ये. ओके. तर या ठिकाणी 24 तासी घड्याळामध्ये 24 तासी घड्याळामध्ये क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला तर व 16:45 ला संपला तर 12 तासी घड्याळात किती वाजता संपेल. अगदी सोपं आहे. आपल्याला विचारलंय संपला, हा शब्द महत्वाचा आहे, किती वाजता संपला आणि 12 तासी घड्याळात ती वेळ किती असेल. ओके. तर आपण या ठिकाणी बघा 16:45 ला सामना संपलेला आहे. 16 मधून जर आपण 12 कमी केले तर किती उरतात, 4 उरतात. आणि 4 वाजून 45 मिनिटाला सामना 12 तासी घड्याळाप्रमाणे संपणार आहे. तर मग या ठिकाणी 4 वाजून 45 मिनिटे आपला किती नंबरचा पर्याय आहे, 2 नंबरचा पर्याय आहे. 4 वाजून 45 मिनिटे. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गणित दिलेले असतात. पुढचं गणित पाहूया आपण. बघा फेब्रुवारी 2023 मध्ये एक प्रश्न दिला होता. प्रश्न अगदी 2-3 लाईन मध्ये अगदी मोठा, पण जर काळजीपूर्वक वाचला तर तुमच्या लक्षात येईल की प्रश्नामध्ये काही दम. चला आपण पाहूया. चला. सुहासने 60 किमी अंतर पूर्ण करण्याच्या मोटरसायकल स्पर्धेत भाग घेतला. त्याने ते अंतर 15 किमी प्रति तास वेगाने पूर्ण केले. जर त्याने ती स्पर्धा सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी सुरू केली तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचेल. ओके. त्याने 60 किमी स्पर्धेत भाग घेतला होता म्हणजे त्याला जायचं किती होतं, फक्त 60 किलोमीटर. त्याला जायचं होतं फक्त 60 किलोमीटर आणि प्रत्येक तासाला तो किती जात होता, 15 किलोमीटर. 15 किमी पर आवर. एका तासाला 15 किलोमीटर जात होता. 2 तासाला किती जाईल, तोंडी करू आपण. 2 तासाला 30 किलोमीटर, 3 ला 45 आणि 4 तासाला 60 किलोमीटर. म्हणजे तो ती स्पर्धा 4 तासामध्ये फिनिश करणार, संपवणार. ओके. मग आपल्याला काय करायचंय,
की सकाळी 10 वाजून 15 मिनिटाला सुरू केलेली स्पर्धा त्यांनी किती वाजता संपवली असेल? 10 मध्ये 4 मिळवायचे. 10 मध्ये जर समजा 4 मिळवले किती होतात? 14. 10 वाजून 15 मिनिटं त्यामध्ये 4 मिळवले 14 वाजून 15 मिनिटं. 14 वाजून 15 मिनिटं पर्याय आहे का आपल्याकडे? पाहिजे 14 वाजत नाही. आपण काय म्हणणार? 2 वाजून 15 मिनिटं करणार. बरोबर आहे त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी असंच करणार. 10, 15, त्यानंतर 11, 15, 12, 15, 1, 15, 2, 15 सरळ सरळ. मग या ठिकाणी पर्याय तुम्ही ज्यावेळेस बघणार परीक्षेमध्ये दिलेले फेब्रुवारी 2023 ला हा प्रश्न दिला होता. 2 वाजून 15 मिनिटे कुठलाही पर्याय नाही. आणि मग म्हणणार तुम्ही अरे हे काय म्हणजे 2 वाजून 15 मिनिटं पर्यायच नाहीये. तर याचा पर्याय तुम्हाला 24 तासी कालमापनामध्ये दिलेला आहे. हे आपण आपलं करून घ्यायचं परीक्षेमध्ये. 12 तासी 24 तासी आपण आपलं थोडस आपण आपलं कन्व्हर्जन करून घ्यायचं. डिपेंड काय राहायचं नाही कोणावर. तर या ठिकाणी बघा 14 वाजून 15 मिनिटं आपल्याला 1 नंबरचा पर्याय दिलेला आहे. 14 वाजून 15 मिनिटं. किती सोपा प्रश्न होता. अगदी विदिन 10-15 सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न या ठिकाणी सोडवू शकत होते. तर दुसरा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये आलेला प्रश्न पाहूया आपण. 225 मिनिटे यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? मिशन आरंभ 2024 ची परीक्षा होती आपली. त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता की 250 मिनिटं यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? शब्द बघा, खूप गोंधळ करतात शब्द. या ठिकाणी विचारले आपल्याला अयोग्य शब्द कोणता आहे? अयोग्य पर्याय कोणता आहे? ओके, म्हणजे याचा अर्थ असा होतो की 3 पर्याय योग्य आहेत. मग एक सरळ सरळ जर आपण जर परीक्षा देतोय म्हणल्यानंतर आपण आधी विचार केला की 3 पर्याय कोणते सारखे दिसत आहेत आपल्याला ते आपण पाहूया. तर बघा, पहिला पर्याय 4 तास 15 मिनिटे. ओके, दुसरा पर्याय 4.25 तास. 4 तास 15 मिनिटे म्हणजेच 4.25 तास, हे दोन्ही सेम आहे. तिसरा पर्याय 4 तास 25 मिनिटे, नाही जुळत. चौथा पर्याय 4 तास अधिक 15 मिनिटे. 4 तास अधिक 15 मिनिटे म्हणजेच 4.25 आणि म्हणजे 4 तास 15 मिनिटे. म्हणजे हे तीनही पर्याय आहेत, हे तीनही पर्याय अचूक आहेत. आणि अयोग्य पर्याय कोणता आहे? तर या ठिकाणी 2 नंबर जो पर्याय आहे तो आहे, या ठिकाणी 2 नंबर जो पर्याय आहे तो या 4 पर्यायामध्ये वेगळा. ऑड मॅन आउट आपण बघतो ना, वेगळा शब्द शोधा, वेगळा पर्याय शोधा, त्या पद्धतीने हा वेगळा पर्याय या ठिकाणी आहे. तर चला तुमचा प्रश्न पाहूया आपण. इतका सोपा प्रश्न मिशन आरंभ परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला होता. फेब्रुवारी 2023 मधला आपण अजून एक प्रश्न पाहिला होता. हा दुसरा एक प्रश्न या ठिकाणी त्याच परीक्षेमध्ये आपल्याला शक्यतो कालमापनावर 2 प्रश्न किंवा 1 प्रश्न निश्चित विचारलेला असतो. येईल का नाही आला तर तसं होणारच नाही. 100% येणार, 1 येणार किंवा 2 येणार. ओके, या ठिकाणी 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे फेब्रुवारी 2023 ला हा प्रश्न विचारलेला होता. तर या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी मांडणी करून घेऊ लगेच आपल्या ब्रॅकेटमध्ये. 6 तास 40 मिनिटे. ओके, आणि 2 तास 35 मिनिटे अधिक चिन्ह दिले, अधिक चिन्ह द्यायचं. 2 तास 35 मिनिटे या ठिकाणी यांची बेरीज करू. 40 आणि 35 किंवा असं करू, 0 अधिक 5 बरोबर 5 आणि 4 अधिक 3 बरोबर 7. या ठिकाणी 75 मिनिटं आले. तिथे थांबून घ्यायचे. 75 मिनिटं आहे म्हणजे 59 मिनिटाच्या पुढे गेला आपण. आपली गाडी या ठिकाणी एवढी स्टॉप करायची आणि लगेच तिकडे बाजूला 75 वजा 60 करायचे, खाली उरले 15. हे जे 60 वजा केले आपण ते 1 तास आहे, तो तासामध्ये लगेच लिहून घ्यायचा इथं पण. ओके, मग इथं मिनिटं राहिले खाली 15 आणि 6 अधिक 1 7 अधिक 2 9. या ठिकाणी 9 आले, खाली लिहितो थोडंसं मी. 9 तास 15 मिनिटे. मग आपला पर्याय आहे का कुठं 9 तास 15 मिनिटे? मग या ठिकाणी आपण पहा 4 नंबरचा पर्याय आहे 9 तास 15 मिनिटे. अगदी अचूक गोल 4 नंबरच्या पर्यायाला करायचे. गोंधळ करून इकडं तिकडं गोल करू नका, नाहीतर एवढं सलग गणित चुकून आपला काहीही फायदा होणार नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया.
हे बघा, सकाळी एक शांती उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. सकाळी 7:30ला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला, तर किती वाजता घरी जायला निघाला? आता या ठिकाणी मी तुम्हाला एक सोपी टेक्निक सांगणार आहे, की तुम्हाला ती कुठं शक्यतो भेटत नाही. तर बघा, मिनिटाचं रूपांतर आपण तासामध्ये करायचं. मिनिटाचं रूपांतर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी, की आपल्याला मोठ्या परिमाणाकडून छोट्या परिमाणाकडे जायचं असेल तर आपण 60 गुणतो, आणि छोट्या परिमाणाकडून म्हणजे आपल्याला सेकंद दिले मिनिट करायचे, मिनिट दिले आपल्याला तास करायचे, तर त्यावेळेस आपल्याला त्याला 60 भागावं लागतं. आणि मग तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 7:30 सकाळी किती वाजता शाळेत गेलाय तो? 7:30. ओके, 7:30 वाजता शाळेत गेलाय. आणि शाळेतून किती 330 मिनिटांनी घरी जायला निघाला, म्हणजे तो शाळेमध्ये 330 मिनिटं होता. मग 330 मिनिटं म्हणजे किती तास? आपल्याला तासामध्ये द्यावं लागेल ना. मग 330 मिनिटं म्हणजे किती तास? मग आपण जर सरळ केलं तर या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ असं भागाकार करणार, 330 मिनिटे भागिले 60, आणि एक गणित जर करायला गेले तर तुमचं रेग्युलर प्रमाणे थोडंसं चुकू शकतं, किंवा काहींना गोंधळ होईल. तर मी एक सोपी टेक्निक सांगतो बघा. ज्यावेळेस रूपांतर करायचंय त्यावेळेस कसं करायचं, तर या ठिकाणी 330 मिनिटं लिहून घ्यायचे, बरोबर आहे. आपण 60 भागणार आहे, पण 60चा टेबल मुलांना पाठ आहे का सगळ्यांना? तर अजिबात पाठ नाही. मग काय करायचं, हा जो शून्य हा कट करायचा आणि या शून्य खाली लिहून ठेवायचा. साईडचा जो नंबर एकच स्थानचा नंबर आहे त्या खाली लिहून ठेवायचा, मग तो कोणताही असेल. या ठिकाणी शून्य आला, काही ठिकाणी 2 येईल, 7 येईल, त्या ठिकाणी लिहून ठेवायचा. मग आपल्याकडे काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो? फक्त इथं 6 राहील. 6चा टेबल जर तुम्हाला सगळ्यांना येतोय, अगदी व्यवस्थित येतोय, बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं, 6चा टेबल 30 पर्यंत म्हणायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, आणि 6 पंचे 30. 33च्या पुढे जायचं नाही. म्हणजे किती आला आपला या ठिकाणी? 6 पंचे 30 आलं. आता या ठिकाणी आपल्याला 2 नंबर भेटले, बरोबर आहे. वर 330 भेटलं, खाली 300 भेटलं. यांची वजाबाकी करायची. 0 मधून 0 गेला 0, 3 मधून 0 गेला 3, आणि 3 मधून 3 गेले 0. या ठिकाणी वरचे भेटले की आपल्याला तास आहे, आणि खाली जे भेटले ते आपल्याला मिनिट आहे. म्हणजे आपल्याला इथून किती भेटले? 5 तास 30 मिनिट. मग आपल्याला वेळ होती 7:30, यामध्ये प्लस 5 तास 30 मिनिट ऍड केले आपण, तर 0 3 आणि 3 6 झाला गोंधळ इथे परत. 60 मिनिटं आले. मिनिटं 60 होतच नाही, तरी 60 मिनिटं आले. मग आपल्याला काय करायचंय, इथं 0 घ्यायचा आणि तासामध्ये 1 ऍड करायचा, लगेच क्विक करायचं. मग 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, या ठिकाणी 13 आले. मग 13 पर्यंत आहे का आपल्याकडे कुठं? या ठिकाणी पहा बरं, 13 पर्यंत कुठे दिसतोय का? अजिबात दिसत नाही. मग या ठिकाणी लगेच उदाहरण काय करायचं, 12 तासामध्ये कन्वर्ट करायचं. 13 वाजले, 13 वाजता ती घरी जायला निघाली. याचा अर्थ किती वाजता निघाली? 1 वाजता निघाली. 12 नंतर 1 म्हणजे 13, म्हणजे ती 1 वाजता घरी जायला निघाली. मग 1 हा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतोय का? 3 नंबरचा पर्याय आहे, 1 वाजता घरी जायला निघाली. ओके, हे जे रूपांतर आहे हे अजून एक गणित तुम्हाला समजून सांगतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. उदाहरणार्थ आपल्याला 420 मिनिट आहे. किती मिनिटं येतं? 420 मिनिटं आहे. याचं रूपांतर आपल्याला तासामध्ये करायचं आहे. मग आपण याचा जर भागाकार केला तर 450 मिनिटं घ्या. 450 मिनिटं जाते, तर याचं आपल्याला रूपांतर तासामध्ये करायचं. मग तासामध्ये रूपांतर करताना आपण जर भागाकार केला तर आपला गोंधळ होऊ शकतो, चुकू शकतो. तो भागाकार 90% चुकतो बऱ्यापैकी. मग आपण काय करायचं, या ठिकाणी बाजूला 60 घ्यायचं, किंवा 6 घ्या, 0 खाली 0 लिहून टाका.
456 घ्या, त्याचा वेगळा अंक येईल, 0 येणार नाही, म्हणजे लक्षात ठेवा. शिवाय याच्या खाली हा जो 0 आहे तो या ठिकाणी लिहून घेऊ. त्या ठिकाणी राहिले 6. मग आता 6चा पाडा 45 पर्यंत म्हणायचं आहे आपल्याला. 26 7 42. या ठिकाणी 26 7 42 पाठ आपले टेबल पाठ असणार आहे. 6 मधून 0 गेला, खाली राहिले 6. 5 मधून 2 गेले 3. 4 मधून 4 गेले 0. खाली ते उरतात ते मिनिट आणि वर जे उत्तर आले ते आपलं तास. हे अगदी सोपं साधं. वर जे आलंय ना ते आपले काय आले, आपले 7 तास आले आणि खाली जे राहिले ते मिनिट आहे. 456 मिनिट म्हणजेच 7 तास 36 मिनिट. 7 तास 36 मिनिट. मला आशा आहे तुम्हाला हे सगळं कन्व्हर्जन समजलं असेल. ओके. काय करा म्हणजे पर्यंत गेले सोडून. तर या ठिकाणी जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग प्राथमिक यांनी आज या ठिकाणी मला शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिकेमध्ये पाठ घेण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांच्या अगदी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना जे काही ऑनलाईन तासिकेला संधी उपलब्ध आहेत किंवा उपलब्ध नाहीत, उपस्थित नाहीत, त्या सर्वांना मी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अगदी मनापासून आमच्या सर्व स्टाफ कडून अगदी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळावं, आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं, आपल्या पंचायत समितीचं, शिक्षण विभागाचं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव तुम्ही महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल करावं अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. 3 तासाचा